ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विकासाची साखळी मजबूत करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत आपलेच लोक हवेत। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। गेल्या 7 वर्षापासून शिरोळ तालुक्यात विकासाची गंगा अखंडपणे सुरू असून हा विकास अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेतही आपल्या विचारांचे लोक निवडून येणं आवश्यक आहे, असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। कोथळी येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी जिल्हा परिषद उमेदवार जोशना संदीप कांबळे व पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली नितीन वायदंडे यांना शेट्टी या चिन्हावर मतदान करून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केलं। विजय हा विजयच असतो आणि पराभव हा पराभवच असतो, त्यामुळे एक मत महत्त्वाचं असून कोणीही गाफील राहू नये असं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान बाबाराजे खर्डेकर विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो विभूते यांनी आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला। तसे दिलीप पाटील एमडी व संतोष उपाध्ये यासारख्या विचारांच्या व्यक्ती आघाडीत सहभागी झाल्याने संघटनेला अधिक बळ मिळाल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केलं। माजी आमदार उल्हास पाटील यांनीही आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। संजय नांदणे यांनी गावात झालेल्या विकास कामांची माहिती देत जनता विकासासोबतच राहील असा विश्वास व्यक्त केला। दिलीप पाटील यांनी मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी असं त्यांनी सांगितलं। उमेदवार जोशना कांबळे आणि दीपाली वायदंडे यांनी मनोगत व्यक्त करून मतदारांना मतदानाचे आवाहन केलं। दिलीप मगदूम यांनी गावातून मोठ्या प्रमाणावर मतदान देण्याची ग्वाही दिली। यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे, राकेश खोंद्रे, देवगोंडा पाटील, दिलीप मगदूम, नामदेव कांबळे, उत्तम तिवडे, विनोद कांबळे, राजकुमार पाटील, सचिन कांबळे, संतोष उपाध्ये, राजेंद्र नांदणे, अशोक मगदूम, रवी पुजारी, हिदायत नदाब, महावीर बोरगावे, सागर बोरगावे, अमोल हंकारे, शांतीनाथ पाटील, भाऊसो मगदूम यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी।